श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांच्या आलेल्या सुंदर अशा अनुभवांमध्ये. त्याचबरोबर स्वामींच्या प्रत्येक अनुभवांमध्ये श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना प्रत्येक भक्तांच्या आयुष्यात खूप सुंदर अनुभव घडत असतात. स्वामी शक्ती पाठीशी जर असेल ना तर अशक्य गोष्टी शक्य होत असतात आणि स्वामींची साथ जर भेटली ना तर खरोखर स्वामी आपल्या भक्तांना नेहमीच प्रत्येक संकटातून बाहेर काढत असतात. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप जर सदैव तुमच्या मनामध्ये चालू असेल किंवा तोंडामध्ये असेल तरी देखील स्वामी प्रत्येक भक्तांच्या हाकेला धावून जात असतात. स्वामी नेहमी म्हणतात की जिथे माझं नाव घेतलं जाईल तिथे मी नेहमी असेल. मग तुम्हीच विचार करा की स्वामींचं नामस्मरण केल्यानंतर तुमच्या देखील आसपास स्वामी नेहमीच राहणार आहेत. जेव्हा तुम्ही स्वामींना विचाराल की स्वामी मी तर नामस्मरण सदैव करते, तुमचं होईल तशी भक्ती करते, परंतु माझी भक्ती तुमच्याजवळ पोहोचते का? तेव्हा स्वामी कोणता ना कोणता संकेत नक्कीच देऊन आपल्या भक्तांना मी त्यांच्या आसपास आहे हा संकेत देऊन जात असतात. त्यामुळे श्री स्वामी समर्थांच्या भक्तीमध्ये आलेल्या प्रत्येक भक्तांच्या आयुष्यामध्ये आगळे वेगळे आणि सुंदर सुंदर चमत्कार हे होत असतात आणि तेच चमत्कार तेच अनुभव आपल्या चॅनलवरती शेअर होत असतात. जर तुम्हाला श्री स्वामी समर्थांचे सुंदर सुंदर अनुभव ऐकायचे असतील तर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलला आताच सबस्क्राईब करून घ्या. याने काय होईल की इथून मी व्हिडिओ पाठवला की लगेचच तुमच्याजवळ येईल आणि तुम्हाला स्वामींचे आगळे वेगळे अनुभव ऐकायला भेटतील आणि जो अनुभव तुम्हाला आवडेल त्या व्हिडिओला तुम्ही लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे. त्यामुळे स्वामींचे सुंदर सुंदर अनुभव हे तुमच्याजवळ नेहमीच राहतील आणि स्वामींचे अनुभव कोणत्या प्रकारचे असतात, स्वामी आपल्या भक्तांसाठी अशक्य गोष्टी कशा प्रकारे शक्य करतात हे तुम्हा सर्वांना समजेल. आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव हा जामखेड येथील एका ताईंचा आहे. त्या ताईंनी अगोदर देखील आपल्या चॅनलवर अनुभव शेअर केलेले आहेत. चला तर मग त्या ताईच्या आयुष्यामध्ये स्वामींनी एक आगळा वेगळा चमत्कार केलेला आहे तो ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ताई ऐका ना, बोला. तुम्हाला एक सांगते मी आज बर का. बोला. म्हणजे एक माणूस आला बर का, मी असं म्हणजे घरात काय करीत होते माझ्या नाही लक्षात बर का, पण आता एवढ्यात एक माणूस आला आणि म्हणला मावशी मावशी. तर मी म्हणलं, मी उठले आणि गेले म्हणजे तो दरवाजाच्या बाहेरून मी दरवाजाच्या आत. तर म्हणतोय मावशी इथं खोली आहे का एखादं मोकळी? तर मी खोली नाही बाई इथं मोकळी म्हणलं, इथं सगळे भरलेले आहेत. तर मग समोर एक आजी बसलेली आहे. तर त्या आजीला विचारा त्यांच्या खोल्याचा सगळ्या जर झाली मोकळी तर मग त्यांना विचारा, ते सांगते तुम्हाला. ते म्हणलं मला हिथंच पाहिजे, हिथंच पाहिजे म्हणलं. मी म्हणलं तर हिथं मी तर भाड्याने राहते आणि माझ्या तोंडाकडे बघतोय, चेहरा असा हसत आणि दिसाय बी चांगलं. आणि लगेच मला डायरेक्टच म्हणला की काय करा माझा नंबर घ्या तुम्ही. काय घ्या? नंबर घ्या, मोबाईल नंबर घ्या. तर मी म्हणलं मला नाही बाय म्हणलं मोबाईल नंबर घ्यायला. मग म्हणला परत दुसरा म्हातारा आमच्या शेजारचा म्हाताराला ते म्हणला नाही इथं खोल्या सगळ्या जेम झालेल्या तिथं खोलीच नाही, पण म्हणला मला हिथंच पाहिजे म्हणजे पाहिजे आणि असं म्हणला. आणि मी नुसती अशी महाग सराकले म्हणलं डोकून बाबा बाय कुणीकडे चाललाय ती आणि तुला दिसलंच नाही, गायबच झाला ते. अरे बापरे. आता 11 वाजता, 11 बी नाही बाय 9:30 10 वाजले असते ना. बापरे. मग तो कुठं गेला काय? कोणाला विचारलं का तुम्ही या बाजूने कोण कुठं गेलं का, दिसलं का? आता कारण का की इथं आमच्या शेजारचे सगळे आता कामाला गेलेले तर आणि एक होतं ती आतमध्ये त्यांनी कडी लावून बसलेला आणि लांब तिकडं एक आजी बसलेली आता ह्याच्यावर बाजावर दिवाणवर. त्याला बघतात आपण बघा
हा. आणि दिसलं नाही परत. आणि चांगला हसत बोलतोय, म्हणतोय मला इथंच राहायचंय. अरे बापरे. हा. आणि पुढेच बघा अंगणात. हा हा हा. आणि डायरेक्ट खोल्या मग तिथं विचारा की. हा पाहिजे. हा हा हा. म्हणजे तुम्ही त्याला इकडे तिकडे शोधण्याचा प्रयत्न केला का नाही? मला मग म्हणजे मला दिसलंच नाही ते कुणीकडे मग मला. हा हा हा. तेवढ्याच कोणत्या वाटायला गेला तेच कळालं नाही मला. अरे बापरे. म्हणजे काय तुम्ही स्वामींना मागितलं वगैरे होतं का? स्वामींना काहीच नाही. मी म्हणलं मला अक्कलकोटला यायचंय तर आमची मालक काय हा. म्हणले पुन्हा अक्कलकोटला येऊ जाऊ. कसे जाऊ? मोटरसायकलीवर. बर. हा. जवळ आहे का तिथून? इथं आता पोरगी म्हणली लांब आहे काय जवळ येतो म्हणली, पण ती म्हणली त्याला काय लागतंय गाडीवर जायला. हा हा हा. काल आमचा विषय झाला होता ह्यो. हा हा. आणि मग मी म्हणते सारखं की माझ्या मालकाला आणि मला अक्कलकोटला यायचंय स्वामी, मला कसं घेणार आहे तुम्ही, कसं बोलवणार आहेत, कधी बोलवणार आहे. हा. म्हणजे मी म्हणते सारखी अशी. हा हा हा. बघा ते चमत्कार असं दिव्यात मोठं फुल झालंय म्हणजे ते काय पालखी नाही का स्वामीची हा. अशामधून झालंय बाय ते. अरे वा. एवढं मोठं झालंय ना, लयच मोठं झालंय. आणि मग मला तुळजापूरचं येडायचं ताट आहे, दोघी जोडीचा फोटो आहे त्यांचा. हा. त्या फोटो मुळे मी काय केलं आज एक वेगळीच पंचायतली छोटी बारकी आहे त्याच्यात ती कसली फुलवात लावली. हा. आता ती फुलवातीत आता वरतं किती थोडंसं बारीकच असते का नाही ती. हो हो. तरी त्यात चंद्राची कोर झाली. अरे वा. पण त्या दिव्यातलं लयच मोठं झाल्यावर मला तुम्हाला दावताच येणार नाही, म्हणजे टाका येत नाही बघा. काय करावं मला असं वाचायला व्हिडिओ करायला ते नाही जमत. तुम्ही फोटो वगैरे काढला होता का? नाही काढला फोटो. हा हा. मग ते असेल आता तर मग फोटो काढून घ्या कोणाकडून तरी. असं आहे का? मग ते माणूस दुसऱ्या कोणालाच नाही का हो ताई दिसलं? ते तुमच्याच घरी आले होते का काय स्वामी मग? आणि डायरेक्ट माझ्याच दारात आला. ते कुणीकडेच नाही गेला. तिकडे जा म्हणलं तरी गेला नाही. बापरे. म्हणजे ते तुम्ही अक्कलकोटला यायचंय म्हटला, मग ते स्वामीच आले का काय तुमच्या घरी? काय माहिती बाय. आणि तुम्हाला सांगते ते माणूस जे म्हातारा माणूस आहे का नाही मला बुवा म्हणजे ते म्हणलं ना इथं खोल्या कुठं मोकळ्या नाहीत. हा. त्यांना ते बोलला सुद्धा नाही. अरे बापरे. मला ह्याच म्हणजे आश्चर्य वाटते की नेमकं बाय एवढ्या लवकर असं कसं माणूस डायरेक्टच येऊन उभा राहिले बाहेरून आणि मी आतून उभी रेख्या. बापरे. हातात चेहरा आहे बरं का. हा. हातात चेहरा आहे, लंबुळका चेहरा, सेम स्वामी सारखा चेहरा आहे, नाकाची दांडी ती. हा हा हा. बापरे. ते नाही स्वामीच आले असतील कदाचित ताई ते. कारण दुसरं कोण असतं तर पुढे गेलेलं वगैरे दिसलं असतं ना कुठंतरी. काय का नाही मी म्हणजे मी म्हणले ना की त्या आजीला विचारा, पुन्हा इकडे विचारा म्हणले, पाठीमागून मोकळे असले तर तिथे विचारा. नाही म्हणलं मला हिथंच पाहिजे. हा हा. मी पोरीला बी म्हणलं तर ती म्हणली बाय आका स्वामी दर्शन तुला लावला आता तिथंच पाहिजे म्हणल्यावर म्हणले. मग आता तू म्हणले ना त्यांना की इकडं खोल्या मोकळ्या असल्या तर तिकडं बघा, त्या आजी बसल्या त्यांना विचारा. हा हा हा. सासूर होते मला म्हणले नाही मला हिथंच पाहिजे. अरे वा. म्हणून म्हणलं कडे आले होते ताई त्यामुळे कोणालाच दिसले नाहीत ताई. हा कोणालाच नाही. ती कुठं गायब झालं तीच कळना मला. अरे वा. म्हणजे 2-3 वाटा आहेत बरं का माझ्या घरापासून. हा हा. समोरून गेले का म्हणजे दोन्ही बाजूच्या भिताडाकडून गेले हेच मला काही कळलं नाही. हा पण माझी चुकी झाली की मी बघायला पाहिजे होतं ना त्यांना कुणीकडून चालले. हा हा हा. पण नाही ती असं बघितलं नाही, पण एवढं बारकीने कसं कुणीकडे गेलं असं मला हेच म्हणायचंय. हो ना हो ना. ते तुमच्याशी तुम्हाला भेटायला आले असतील कदाचित ताई. काय माहिती बा. आणि तुम्हाला फोटो कोणाकडून तरी काढून मग तुम्ही ह्याच्यावर कसं टाकावं लागतंय तो? व्हॉट्सअप हाच नंबर आहे बघा. व्हॉट्सअप मध्ये जाऊन मला पाठवा ना, मग मी तुमचा व्हिडिओ बनवते त्याच्यावरती ते फोटो ठेवीन म्हणजे प्रत्येकाला दर्शन होईल त्याचं. बरं. चालेल. नाव सांगायचंय का ताई का नको? मी सांगितलेलं तुम्हाला जामखेडची. बरं. मग फक्त जामखेडच्या ताई लिहू का?
काय नाही लिहिलं तरी चालतंय, बघू परत अजून मग. बरं बरं चालेल. नाही पण स्वामींचा अनुभव तुम्ही शेअर केला ना त्याच्यामुळे मी विचारलं. नाव मग सांगायचं का जिल्हा तालुका काय सांगायचं? नाही कारण का की असं हे कोणी बी बघतं ना, मग आम्ही इकडे राग आलेले म्हणते बघा ना तिकडे माहितीचे गेले तर आणि त्यांना असं असं झालंय. आता ह्याच्या मोबाईलवर आलंय. हा. नाही असू द्या. नसेल सांगायचं तर राहू द्या. काही नाही हरकत. म्हणूनच मग परत सांगते. बरं बरं. चालेल ताई. खूप छान अनुभव आहे. शेअर करते मी ताई. करा. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ.